हॅलो हॅलो एव्हरीवन. एव्हरीवन. तर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही एका ब्युटिफुल प्लेसवर आलेलो आहे, जे म्हणजे आगा खान पॅलेस. सो आज आम्ही असा विचार केला की काहीतरी हिस्टॉरिकल प्लेस एक्सप्लोर करायला पाहिजे. तर आम्ही विचार केला की आगा खान पॅलेसच्या इथे येऊन फॅमिलीसोबत एक्सप्लोर करू. सो स्टे ट्यून. हां, आणि खूप ब्युटिफुल प्लेस पण आहे. सो विल एक्सप्लोर टुगेदर. लेट्स गो. सो फायनली आम्ही आता इथे तिकीट्स वगैरे काढून इथं आलेलो आहे आणि इतकं ब्युटिफुल पॅलेस आहे हा, एकदम सुंदर. थांबा मी तुम्हाला दाखवते. बघा किती सुंदर पॅलेस आहे. तुम्हाला माहिती किती वर्ष झाले त्या पॅलेसला? 125 इयर्स. 125. आय डोंट नो द एक्झॅक्ट इयर. हाऊ ब्युटिफुल इज दिस पॅलेस. तर तुम्ही बघू शकता इथं खूप सारे लोक आलेले आहेत आणि छोटे मुलं सुद्धा आहेत. थांबा मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकता एकदम अप्रतिम आणि एकदम सुंदर पॅलेस आहे इथे. आता आम्ही मध्ये जाणार आहे आणि तुम्हाला दाखवतो मध्ये. मध्ये ऑलरेडी आलेलो आहे आम्ही. एक्सप्लोर करणार आहे. त्याच्या आजूबाजूला जाणार आहे आणि बघणार आहे कसं आहे. दिसायला तर खूप सुंदर दिसतं. सो दिस इज द फर्स्ट डोअर. हा पहिला डोअर आहे, विथिका गॅलरी म्हणून. सो बघू शकता तुम्ही, मी आलेलो इथे. सुंदर असं आहे प्लेस एकदम. ते द्वितीय विश्वयुद्ध, सेकंड वर्ल्ड वॉर बाबतीत माहिती आहे इथे लिहिलेली. म्हणजे गांधीजींचं त्याच्यावर काय रिॲक्शन होतं त्याच्याबद्दल ते पण सांगितलेलं आहे. इथे असं महात्मा गांधींचं एक स्टॅच्यू पण आहे आणि इकडे असं मोठं त्यांचं असं पोस्टर लावलेलं आहे आणि ते खूप सारी माहिती दिलेली आहे. खूप सुंदर प्लेस आहे. दिस इज द सेकंड डोअर. हैदराबाद में भी निशान की फोर्स है. तुम्ही बघू शकता महादेव देसाई की डायरी. त्याच्यावर म्हणजे महात्मा गांधींचे काय विचार होते ते आहे याच्यावर. इथे हा महादेव देसाई यांचं स्टॅच्यू पण आहे इथे. इथे बघू शकता किती अंत्योदय म्हणजे महात्मा गांधींचा लास्ट डे म्हणू शकता तुम्ही. म्हणजे इथं त्यांना इथे असं नजरबंदीमध्ये ठेवलेलं होतं महात्मा गांधींना आगा का पॅलेसमध्ये. त्याच्याबद्दल इथे पण माहिती लिहिलेली आहे. बघू शकता खूप सुंदर प्लेस आहे एकदम. दिस इज द विप्रो. इकडून बघू शकता तुम्ही किती बाहेर एकदम सुंदर व्ह्यू आहे. पूर्णपणे खूप सुंदर बनवलेलं आहे. मध्ये असं हिस्टॉरिकल प्लेस इकडे एकदम हिस्टॉरिकल पूर्ण त्यांच्याबद्दल माहिती, जिथे त्यांना असं नजरबंदीमध्ये ठेवलेलं होतं महात्मा गांधींना. आणि इकडून बघू शकते त्याचं एकदम अपोजिट आहे इकडे. इकडे पूर्णपणे एकदम ब्युटिफुल प्लेस आहे ना, खूप ब्युटिफुल प्लेस आहे. आम्ही इथे जातो आता विथिका गॅलरी 6. इथे कस्तुरबा म्हणजे त्याच्याबद्दल माहिती लिहिलेली आहे. इथे त्यांच्याबद्दल माहिती सांगताय थोडंफार त्या काकू. इथे बघू शकता तुम्ही कसे एकदम बनवलेले पूर्णपणे असं वाटतंय जसं की रिअल आहे.
बघितलं ना असं तर डायरेक्ट वाटतं की रिअलच बसलेले आहेत जशाच तसे. इथे कस्तुरबा गांधी यांचा फोटो वगैरे आहे आणि त्यांच्याबद्दल इथे माहिती वगैरे खूप सारे लोक आहेत. बघू शकता किती लोक आहेत तिथे जमा झालेले खूप सारे लोक. इथे हे पलीकडे जे आहेत ना त्यांनी बनवलेले त्याच्याबद्दल माहिती आहे. ब्युटिफुल थॉट गाईज, ब्युटिफुल थॉट. इथे म्हणजे कस्तुरबा गांधी यांचं मत आहे, म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं की महात्मा गांधी कसे लाईफ पार्टनर होते त्यांच्यासाठी. तर त्यांनी सांगितलं की एक आयडियल लाईफ पार्टनर होते. तर त्याच्याबद्दल इथे असं माहिती लिहिलेली आहे, म्हणजे त्यांच्याबद्दल काय सांगितलेलं त्यांनी. तर बघू शकता इथे असं लिहिलेलं आहे, गांधीजी इसी पद से समाधी की ओर जाते थे. तो तर हा तो रस्ता आहे. इथे कोणाची समाधी होती माहीत नाही. इकडे जात होते. बघू काय आहे इकडे. काय असेल इकडे माहीत नाही, कोणाची समाधी असेल. तर फर्स्ट टाईम आलेलं इकडे समाध्या. कस्तुरबा गांधी यांची समाधी आहे इकडे असं वाटतंय. हो, बघू शकता इथे कस्तुरबा गांधी स्मारक असं लिहिलेलं आहे. हे जे आहे हे महात्मा गांधी यांचं स्मारक आहे आणि तिकडे तुम्ही बघू शकता कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांचं स्मारक आहे. त्यांच्यावरती असं म्हणजे तुळशीचं झाड वगैरे लावलेलं आहे. असं काही म्हणजे मूर्ती वगैरे काही ठेवलेली नाही आहे. जस्ट जिथे त्यांची समाधी आहे त्याच्यावरही तुळशीचं झाड वगैरे लावलेलं आहे. बघू शकता तुम्ही, मस्त आहे. इथे खूप सुंदर प्लेस आहे बघण्यासारखं आणि पूर्ण हिस्टॉरिकल प्लेस आहे. म्हणजे इथं त्यांना तुरुंगवास ठेवलं होतं, नजरबंदीमध्ये ठेवलेलं होतं. मस्त आम्ही जेवण वगैरे करणार आहे आता. इथे आम्ही जेवण करणार आहे. टिफिन वगैरे आणलेलं आहे घरून. निसर्गाच्या काय म्हणतात, निसर्गाच्या कुशीमध्ये जेवण करायला मजा येणार. मी आता पूर्ण पॅलेस एक्सप्लोअर केलेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे हिस्टॉरिकल प्लेस आहे. महात्मा गांधींविषयी माहिती आहे त्याच्यामध्ये आणि त्यांचे वाईफ कस्तुरबा गांधी त्यांच्याविषयी पण आहे आणि त्यांनी आंदोलन कसं केलेलं, नंतर त्यांना 21 दिवस इथे समोर ठेवलं होतं. सो ह्या व्लॉगसाठी एवढंच. भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.